माझं नाव राहुल गगे, मी बापगावला राहतो. पप्पांचा मित्र पण आमच्या घरामध्येच राहत होता. तर त्यांनी आहे ना मला म्हणजे माझी आणि मम्मीची भांडण झाली घरामध्ये. तर तो मध्ये बोलत होता, तर त्याला मी बोललो की तुम्ही कशाला बोलताय, आम्ही आमचं बघून घेऊ. तर तो बोलतो आहे की थांब तुला दाखवते, आणि मग त्यांनी मिरची स्प्रे माझ्या डोळ्यांवर टाकला, नाकात टाकला. मग मला बघता नव्हता येत. मग त्यांनी रॉड खाली मला मारला घरामध्ये मारला. मी त्याच्या जोडीला जात नव्हतो. तर त्यांनी जबरदस्ती मला घेऊन गेला, तुझा माइंड फ्री होईल असं तसं. आणि मला बोलतो आहे मी तुला माझ्या हाताने घास भरवलं आहे असं वगैरे मला तो बोलला. आणि मला एकदम म्हणजे प्रेमामध्ये घेऊन, आणि मग मला त्यांनी मुरबाडला नेला. बोलतो चल आपण फिरून येऊ. तर त्यांनी नेला आणि मग तिथे मुरबाडच्या जंगलामध्ये नेला. आणि मग बंदूक काढली, मला बोलतो की मी तुला मारासाठीच आणलेलं आहे इथं. तर मी त्याला गायावाया आलो की जाऊ दे, नका मारू असं वगैरे त्याला बोललो. तर त्यांनी ते बोलतात की नाही रे, मी तुला नाही मारणार, मी तुला फक्त घाबरवत होतो असं बोलून. आणि मग मला उल्हासनगरला उल्हासनगरला मग त्यांची गाडी रिपेरिंगला टाकली. तर गॅरेजवाल्यानेच आम्हाला, म्हणजे त्यांचा मित्रच आहे तो गॅरेजवाला, त्यांनी आम्हाला सोडला स्टेशनला सोडला. आणि तो आला मित्र. आम्ही दोघेजण कल्याणला गेलो. तर मी त्याला बोललो की मी माझ्या घरी जातो आहे. तर तो बोलतो आहे नाही, कूलर आणायचे, चल आपल्या घरी, माझं एक घर आहे, मी तुला दाखवतो आहे, पत्री पूलजवळ घर आहे माझं, मी तुला दाखवतो आहे. तर तिथे गेलो तर त्यांनी म्हणजे तो मला बोलतो आहे की अशी गन चालवायची, तसं मला तो सांगत होता. तर मी त्याला बोललो पण का मला हे काही शिकायचं नाही असं तसं त्याला बोललो. तर त्याला राग आला. तेवढ्यामध्ये त्यांनी मला फायरिंग केली. एकटाच होता तो. कोणार्क, अपना शहर अपनी